नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मकईचे हेल्दी वडे बघणार आहे। बनवायला इझी, खायला टेस्टी, टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही इझिली बनवू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करते। 2 कणसाचे मी दाणे काढून घेतलेले आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये मकईचे दाणे ग्राइंड करून घेते आहे। मिक्सर बंद चालू करून ग्राइंड करायचं, जाडसर ग्राइंड करायचं। ग्राइंड झाल्यानंतर एका पॉटमध्ये मी काढून घेते आहे पेस्टमध्ये 2 चमचे बेसन घालते आहे, त्यामुळे वड्याला छान बेंडिंग राहील। पेस्टमध्ये कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालायची। सुके जिन्नस घालते आहे। अर्धा चम्मच तिखट, मिरच्या घातल्यामुळे तिखटाचं प्रमाण कमी घालायचं। अर्धा चम्मच हळद, धने पावडर 1 चम्मच, चवीनुसार मीठ। छान मिक्स करून घ्यायचं। काही मकईचे दाणे पाणीदार राहते, त्यामुळे पेस्ट ही थोडी आसट होते। काही खूप कोरडे असल्यामुळे बेसनाची गरज पडत नाही, पण मला थोडा आसट वाटत असल्यामुळे थोडंसं बेसन ॲड करते आहे। आणखी छान बेसन मिक्स करून घ्यायचं। छोटे छोटे वडे तळतानाच बनवायचे। या पद्धतीने तेलामध्ये वडे फुटणार नाही, खूप छान बनतील। गॅसवर मी पहिलेच कढई ठेवून तेल तापून घेतलेलं आहे। तेलात मावतील इतकेच वडे घालायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहे। तेलात घातल्यानंतर वरच्या भागाला बुडबुड येतात, ते कमी झाल्यावरच पलटवायचे, म्हणजे खालचा भाग छान शिजेल, जे आतून कच्चे राहणार नाही आणि छान वडे तयार होतील। दोन्ही बाजूने वडे तळून घ्यायचे। खायला तर खूप अप्रतिम लागतात। करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसे बनले आहे। वडे छान तयार झाल्यानंतर आता काढून घेते आहे तेलामधनं। हे वडे हेल्दी तर आहे आणि बनवायला इझी आहे। नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही इझिली बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही रेसिपीच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या पण बघायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद।